धाराशिव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। आखाती देशातील युद्धाचं कारण देत व्यापारी केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी घेऊन जाण्यास नकार देत आहेत, तर दुसरीकडे अवकाळी गारपिटीच्या संकटात काढणीला आलेली केळी ही वादळी वाऱ्याने जमीनदोस्त होत आहे। लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा बसला असून फेब्रुवारीपासून तिसऱ्यांदा पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय। रेणापूर तालुक्यातील गरसोळी शिवारात वीज पडल्याने एका शेतकऱ्याच्या 400 बॉयलर कोंबड्या दगावलेल्या आहेत। या घटनेमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव तालुक्यासह अनेक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळले। वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढलं। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसामुळे गहू पिकांचं मोठं नुकसान झालंय। सुसुंद इथे हवेमुळे 3 विद्युत खांब कोसळले, तर अनेक घरांवरील पत्रे उडून गेले। जळगावच्या चिंचोलीला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। केळीची बाग जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचे 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून एकेरी 1 लाख रुपयांचं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 1 एप्रिलला झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीनं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील नुकसानीचा एकूण 4042 शेतकऱ्यांना फटका बसलाय। वादळी पावसाचा सर्वाधिक तडाखा एरंडोल तालुक्याला बसला असून तिथे सर्वाधिक गावं आणि शेतकरी बाधित झाले। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची आज अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। उदय सामंत पुण्यामध्ये पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर पुण्यात ही पहिलीच बैठक होणार आहे। यावेळी उदय सामंत शिवसैनिकांना नेमकं काय कानमंत्र देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची चैत्र पौर्णिमा यात्रा 1 एप्रिलपासून सुरू झाली। या यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भक्तांनी गर्दी केली आहे। गर्दीमुळे सामान्य दर्शनास 2 ते 2.5 तास वेळ लागतोय। वाढती गर्दी पाहता VIP दर्शन पास बंद केले। इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई जाणवू लागल्यानं दर वाढलेले आहे। CNGचे दर 2 रुपयांनी वाढले असून CNG आता 94.50 रुपये प्रति किलोनं विकला जातोय। आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता थेट गावखेड्यातील जत्रेवर देखील होताना दिसतोय। गॅस टंचाईमुळे प्रशासनानं कमर्शियल गॅस हे देणं बंद केलंय। परिणामी आई येडेश्वरीच्या येरमाळा येथील यात्रेत हॉटेल व्यावसायिकांना चूल पेटवून जेवण तयार करावं लागतंय। मुंबईतील मरीन ड्राईव्ह, मादामकामा रोड इथे रस्त्याच्या कडेला अनेक अवैध राजकीय फलकांचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। अशा फलकबाजीनं रस्ते आणि परिसराचं पूर्ण विद्रुपीकरण केलं जातंय अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली। ताज्या फोटोंसह नेमका तपशील सादर करा असं वकिलांना सांगत संबंधितांविरोधात न्यायालय अवमानाची नोटीस काढण्याचे स्पष्ट संकेत न्यायालयानं दिले। केंद्र सरकारनं PNG वापरण्याचं आवाहन केल्यानंतर मुंबई महापालिकेनं देखील PNG जोडणी देण्याच्या कामांना वायुवेग दिलेला आहे। खरं तर रस्त्यावर चर खोदण्यास 24 तासात परवानग्या देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। परिपत्रक काढून संबंधित विभागांना तसे निर्देश महापालिकेकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे PNGचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस कंपनीला आणि ग्राहकांना देखील दिलासा मिळणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानक आगारात प्रवाशांची गर्दी वाढते। मात्र ST गाड्यांमध्ये किंवा स्थानकात प्रवाशांना जेवणासाठी स्थानकाबाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थांवरच अवलंबून राहावं लागणार आहे, कारण ST मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रलसह राज्यातील 100हून अधिक उपाहारगृह बंद आहेत। त्यामुळे प्रवाशांची आणखी गैरसोय होण्याचे संकेत आहेत। 12 एप्रिलपासून मध्य आणि कोकण रेल्वेनं उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबई मडगाव दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या गाड्यांचं आरक्षण 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आलंय। नागपुरात जनगणनेसाठी जिल्ह्यात 9000हून अधिक प्रगणक आणि 53 अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। घरांची यादी, घर गणना ही येत्या मे महिन्यात होणार आहे। दरम्यान प्रत्येक प्रगणकावर 150 ते 200 घरांना प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन जनगणना करणार आहे। सिडकोच्या माझ्या पसंतीचं घर या योजनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोठा झटका बसलाय। योजनेची संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली असून हजारो अर्जदारांचे घराचं स्वप्न सध्या अधांतरी राहिलंय। योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2024 मध्ये सिडकोनं 25,723 घरांची योजना जाहीर केली होती।
मुंबईतील मुलुंड इथे वडाळा कासारवडवली उन्नत मेट्रो लाईन 4च्या बांधकामाधीन कॉन्क्रीट पॅरापेटचा भाग कोसळण्याची दुर्घटना वेल्डरच्या चुकीमुळे घडली असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. सत्र न्यायालयानं मेट्रो लाईन 4 प्रकल्पाशी संबंधित 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना जामीन मंजूर केलाय. मुलुंड इथे मेट्रो मार्गिकेचा बांधकामाधीन भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. रेल्वे परिसरातील अनधिकृत हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं 1 जानेवारी ते 31 मार्च 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली. या दरम्यान विविध कलमांतर्गत 4742 अनधिकृत विक्रेते आणि तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. लोकल प्रवाशांना अनधिकृत विक्रेते, भिक्षेकरी आणि तृतीयपंथीयांकडून होणाऱ्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याची तक्रार कायम आहे. मुंबई गोवा महामार्गावर मुंबईकडून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाला. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यानं ती थेट सुकेळी खंडीत उलटली. या अपघातात 2 प्रवासी ठार झाले तर 8 जण जखमी झाले. नागपुरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात झपाट्यानं वाढ झालेली आहे. जिल्ह्यात सध्या 49,000 इलेक्ट्रिक वाहनं आहेत. नागपूरसह राज्यातील 6 प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण कमी करणं आणि इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढवणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव हे गाव एक आदर्श ठरतंय, कारण 2023 मध्येच या गावात पीएनजी लाईन टाकण्यात आली होती. त्यामुळे आज गावातील प्रत्येक घरात थेट पाईपद्वारे गॅस पुरवठा होतोय. परिणामी इतर ठिकाणी नागरिकांना रांगा आणि त्रास सहन करावा लागत असताना लाडगावमध्ये मात्र कुणालाही गॅससाठी धावपळ करावी लागत नाही. आता एक मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जवळपास 1 तास बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित होते. गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे नाराजी नाट्य सुरू होतं त्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते. 3 पत्रांमुळे घोळात राष्ट्रवादी अडकलेली आहे. पहिलं पत्र 16 फेब्रुवारीचं तटकरे पटेलांची सही, दुसऱ्या पत्रात मात्र सुनेत्रा पवारांच्या पदाचा उल्लेख आणि तिसऱ्या पत्रात 28 जानेवारी ते 10 मार्च पर्यंतची पत्र ग्राह्य धरू नये असा आशय. त्यामुळे या तारखांच्या घोळात आता राष्ट्रवादी अडकलेली पाहायला मिळते. या 3 पत्रांमुळे राष्ट्रवादी खरं तर घोळात अडकलेली आहे. पहिलं पत्र हे 16 फेब्रुवारीचं, त्यामध्ये तटकरे आणि पटेलांची सही आहे. तर दुसऱ्या पत्रात सुनेत्रा पवार यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, मात्र तटकरे आणि पटेलांच्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. तर तिसऱ्या पत्रात 28 जानेवारी ते 10 मार्च पर्यंतची पत्र ग्राह्य धरू नये असा आशय आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पश्चिम रेल्वेकडून 4 आणि 5 एप्रिलला ब्लॉक जाहीर करण्यात आलाय. वांद्रे टर्मिनस ते वांद्रे दरम्यान 5व्या लाईनवर सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत मेजर ब्लॉक राहणार आहे. तसंच मुंबई सेंट्रल ते माहीम दरम्यान मध्यरात्री ब्लॉक असेल. या काळात फास्ट गाड्या स्लो लाईनवर चालवण्यात येणार आहेत. बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये 21 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. यापैकी 5 किलोमीटर भाग न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीनं वापरून खोदकाम करण्यात आलंय. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर आता बोगद्याच्या बांधकामाच्या पुढील टप्प्यांवर काम सुरू आहे. बोगद्याच्या आत ड्रेनेज सिस्टीमचं काम सुरू आहे. IIT मुंबईमध्ये कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा एक अभिनव प्रयोग यशस्वी ठरला आहे. कॅम्पसमधील सुक्या पानांपासून तयार होणाऱ्या या इंधनामुळे कॅन्टीनमधील LPG वापर तब्बल 40 ते 50% कमी झालाय. तर हा कचरा उचलून विल्हेवाट लावण्यासाठी होणारा खर्च देखील बंद झालाय. नांदेड शहरातील देगलूर नाका भागात विद्युत खांबावरील तारांचा स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडलेली आहे. रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली. खांबावरील विद्युत तारांमधून स्फोट होऊ लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मुख्य रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू असताना ही घटना घडली. सुदैवानं यात कुठलीही हानी झालेली नाही. बुलढाण्यात हनुमान जयंती आणि खंडोबाच्या यात्रेत 12 गाड्या ओढण्याची प्रथा असते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ही प्रथा जोपासली गेली आहे. वाजत गाजत एकच व्यक्ती 12 गाड्या ओढत असतो. सायंकाळपासून रात्रीपर्यंत ही यात्रा सुरू असते.
मुंबईतील म्हाडा भवन मुख्यालयामध्ये उंदरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट पाहायला मिळतो। या उंदरांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे। उंदरांना पकडण्यासाठी 100 पिंजरे लावण्यासाठी 60,000 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे। उल्हासनगरच्या कॅम्प 3 परिसरातील संजय गांधी नगर स्कायवॉक खाली अंमली पदार्थांची विक्री सुरू होती अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 700 ग्रॅम गांजासह एकाला अटक करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये एसीबीने धडक कारवाई करत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी याच्यासह दोघांना रंगेहात पकडलं। एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी तब्बल 3 लाखांची लाच पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यानं मागितल्याची तक्रार होती। पडताळणीनंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव इथे रेणुका मातेच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। या यात्रेमध्ये वगदी हे यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं। शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या या यात्रेमध्ये भाविक आपला नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येतात। जळगावच्या यावलमधील बालाजी महाराजांचा रथोत्सवाची मिरवणूक पार पडली। प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्यालगतच्या हरिता सरिता नद्यांच्या संगम पात्रातून पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत भाविकांनी रथ ओढला। भारताचे निबंधक महासंचालक आणि जनगणना आयुक्तांच्या आदेशानुसार राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली। केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने देखील या बदल्या करण्यास मान्यता दिली होती। बदली करण्यात आलेल्या बहुतेक IAS अधिकाऱ्यांची जनगणना कार्यक्रमात त्या जिल्ह्यात किंवा शहरात महत्त्वाची भूमिका असणार आहे। या सगळ्या अधिकाऱ्यांना लवकरच जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल महावितरणाच्या झुकलेल्या पोलमुळे वीज प्रवाह उतरून 5 शेळ्या जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्घटनेत कोळी यांचे अंदाजे 2 लाख रुपयांचं नुकसान झालेलं असून अवघ्या 15 मिनिटांच्या फरकानं त्यांचा मुलगा थोडक्यात बचावलाय। विशेष म्हणजे संबंधित पोल हटवण्यासाठी वर्षभरापासून मागणी करून देखील महावितरणानं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं ही जीवितहानी ओढवलेली आहे। अवकाळी पावसाचा फटका मावळ परिसराला बसलाय। देहूरोड पोलीस ठाण्याचा वीज पुरवठा गेल्या 4 दिवसांपासून खंडित झाला असून त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी मेणबत्तीच्या उजेडात काम करावं लागतंय। वीज नसल्यामुळे संगणक प्रणाली पूर्णपणे बंद पडली असून ऑनलाईन गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे। नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय विमान उतरलं। शारजाहून एअर अरेबियाचं विमान नागपूर विमानतळावर पहाटे पोहोचलं। इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झालेली नागपूरची आंतरराष्ट्रीय विमानसेवा हळूहळू पूर्ववत होतीये। कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन सध्या दिवा स्थानकातूनच सुरू राहणार आहे। सध्या दादरकडे परत शिफ्ट होणार नाही असं मध्य रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलंय। कुर्ला CSMT दरम्यान 5वी आणि 6वी मार्गिका पूर्ण झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा दादरकडे शिफ्ट करण्याचा विचार केला जाऊ शकतो असं रेल्वेनं सांगितलंय। लातूरच्या महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये सध्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते आहे। त्याचा थेट परिणाम दरांवर झालेला आहे। वाढलेल्या आवकेमुळे बाजारात भाजीपाल्याचे दर अक्षरशः कोसळले आहेत। विशेषतः पत्ता गोबीसारख्या पिकाला अत्यंत कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी हताश झाले। तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे। आज देवीच्या चैत्र यात्रेतील चुना वेचण्याचा मुख्य उत्सव आहे। या उत्सवासाठी देवीची पालखी डोंगरावरून खाली चुना वेचण्याच्या रानात घेऊन जाणार आहेत। या उत्सवासाठी येरमाळ्यात 15 लाख भाविक दाखल होणार आहेत आणि या उत्सवासाठी येडेश्वरीचं मंदिर फुलांनी सजवण्यात आलं असून आई राजा उदो उदोचा जयघोष सगळीकडे घुमतोय। पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी अखेर पार पडलेल्या आहेत। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या प्रक्रियेत समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी जितेंद्र बडेकर यांची वर्णी लागली आहे। तर जितेंद्र बडेकर हे उरुळी कांचन गटातून जिल्हा परिषद सदस्य असून त्यांच्या निवडीमुळे या परिसराला जिल्हा परिषदेत मोठं स्थान मिळालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ आणि वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री लगतच्या भागात पावसानं काल तडाखा दिला। आज सुद्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बदलत्या हवामानाचा फटका फळ पिकांना बसत असून आंबा, काजू, कोकम, जांभूळ आणि करवंद पीक धोक्यात आलं असून नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। जळगाव शहरातील पंचशील नगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे 2 घरांना भीषण आग लागली। या घटनेत एका व्यक्तीचा हात भाजला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत। परिसरातील घरं पार्टिशनची असल्यानं आग आणखी पसरली। दौंड पाटस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली। या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय। अंजनगाव खेलोबा येथील आंदोलन सलग 3ऱ्या दिवशी देखील सुरू आहे। गेल्या 14 तासांहून अधिक काळ
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे रस्त्यावर बसून आंदोलन करताना दिसतायत। संपूर्ण रात्र लक्ष्मण हाके रस्त्यावर बसून होते। खेलोबा देवस्थानकडून जागेवर संपूर्णपणे दावा केला जात असून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्थलांतर करण्याची आग्रही मागणी केली जाते। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दड पिंपरी गावासह परिसरात गारपिटीसह वादळी पावसानं मोठा तडाखा दिला। या पावसासोबत गारपीट झाल्यानं परिसरात सर्वत्र गारांचा सडा पडला। अनेक ठिकाणी रस्ते आणि मोकळ्या जागांवर गारांचे साचलेले थर दिसून आले।